Hello student, good morning. Minate madam. Students, today we have to see practice set 7.1. Example in this practice set based on the 3D figure. We have to find the volume and the surface areas of those all 3D figure. Let us see the first example. Find the volume of cone if the radius of its base is 1.5 centimeter and its perpendicular height is 5 centimeter. आता बघा आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे मेन्झुरेशनच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कोन किंवा सिलेंडर किंवा फ्रस्टम किंवा कोणतीही 3D फिगर जी आहे याचं तुम्हाला हाईट किंवा रेडियस लेंथ ब्रेड असं काहीतरी दिलेलं असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला व्हॉल्यूम शोधायचा असेल किंवा सरफेस एरिया वगैरे शोधायचा असेल तर या सगळ्यांसाठी आपण आधी काय प्रिपरेशन केलं पाहिजे तर आपण प्रिपरेशनमध्ये सगळे फॉर्म्युले आपण लर्न केले पाहिजे आणि जोपर्यंत आपले फॉर्म्युले लर्न होत नाही तोपर्यंत आपण एक्झाम्पल सोडवताना हे फॉर्म्युले समोर ठेवले पाहिजे. आता ह्या ज्या एक्झाम्पलमध्ये आपण एक्झाम्पल लिहिल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं तर कोणती फिगर दिलेली आहे तिची छोटीशी डायग्राम काढायची. खरं तर डायग्राम न काढता पण एक्झाम्पल आपण सोडवू शकतो पण एक सिस्टमॅटिक म्हणून आपण ती डायग्राम काढायची छोटीशी आणि आपण काय दिलेलं आहे त्या गिव्हन थिंग्स आधी लिहून घ्यायच्या आणि या गिव्हन थिंग्स त्यांचे युनिट्स प्रॉपरली लिहायचे सेम करून घ्यायचे आणि मग जी गोष्ट फाइंड करायची आहे ती लिहायची त्याचा फॉर्म्युला लिहायचा व्हॅल्यू टाकायची. तर ह्या मेन्झुरेशन लेसनमध्ये दोन गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. फर्स्ट म्हणजे इथं तुम्हाला सगळे फॉर्म्युले ॲक्युरेट पाठ पाहिजे ती लिहिता आले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे कॅल्क्युलेशन तुम्हाला व्यवस्थित आले पाहिजे पॉईंटचे वगैरे. इथं कुठेही मायनस साईन येणार नाही ह्या लेसनमध्ये कुठेही तुम्हाला मायनस साईन येणार नाही परंतु तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आले पाहिजे. ओके पहिलं एक्झाम्पल बघूया. आपल्याला इथं काय दिलेलं आहे की आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे कोनचा. आपल्याला सांगितलं आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन. मग आपण हा कोन घेतला समजा हा जो कोन आहे या कोनमध्ये तुम्हाला काय दिलं आहे इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 1.5. ही रेडियस तुम्हाला किती दिलेली आहे 1.5 आणि याची हाईट दिलेली परपेंडिक्युलर. याला दोन हाईट असतात परपेंडिक्युलर हाईट आणि स्लॅन्ट हाईट. तर तुम्हाला कोणती हाईट दिली आहे परपेंडिक्युलर हाईट दिली आहे 5. मग आपण पहिल्यांदा छोटीशी डायग्राम काढली गिव्हन थिंग्स लिहिल्या तिथं लिहिलं इन अ कोन काय तर रेडियस आहे रेडियस इज इक्वल टू 1.5 सेंटीमीटर हाईट इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. नंतर व्हॉल्यूम क्वेश्चन मार्क व्हॉल्यूम काढायचा आहे आणि याच्यात पाय हा फॉर्म्युलामध्ये असल्यामुळे पायची व्हॅल्यू आपण 3.14 लिहिलेली. साधारणतः लक्षात घ्या जर आपल्याला दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या 7च्या मल्टिपलमध्ये नसतील तर पायची व्हॅल्यू ही 3.14 घ्यायची आणि जर ह्या 7च्या मल्टिपलमध्ये असतील म्हणजे 7, 14, 21, 35 किंवा 3.5 किंवा 0.35 असलं काय असेल तर मग आपण पायची व्हॅल्यू ही 22/7 घ्यायची. एवढं लक्षात ठेवा. ओके आता इथे व्हॉल्यूम तुम्हाला काढायचं. मग व्हॉल्यूम ऑफ कोनच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण काय करायचा आहे इथे लिहायचा आहे. तर व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय r² h. ओके मग आता आपण इथं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहू 1/3 पाय r² h. 1/3 पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आरची व्हॅल्यू 1.5 चा स्क्वेअर इंटू 5. मग ह्या 3नी आपण 1.5ला डिव्हाइड केलं इथे 0.5 आलेलं आहे. मग इथे आलं आहे 3 × 14 × 0.5 × 1.5 × 5 इज इक्वल टू 11.785 सेंटीमीटर क्यूब. आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे तुम्हाला जर येत नसेल तर न घाबरता दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. या दोघांचं करा मग या दोघांचं करा मग असं करा आणि आपल्याला हे मल्टिप्लिकेशन मग येईल आणि मग याला युनिट लिहायचं. तर युनिट लिहिताना व्हॉल्यूम असेल तर क्यूब आणि एरिया असेल सरफेस एरिया असेल तर स्क्वेअर आणि लेंथ वगैरे असेल तर नुसतं सेंटीमीटर. तर आपण हा पहिलं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ द कोन काय आलं आहे 11.785 सेंटीमीटर क्यूब. अतिशय सोपे एक्झाम्पल्स असतात हे फक्त व्यवस्थित लिहायचे. आता इथे बघा सेकंड एक्झाम्पल पहा. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर ऑफ डायोमीटर 6 सेंटीमीटर. आपल्याला या स्फिअरचं काय काढायचं आहे तर व्हॉल्यूम काढायचं. त्याचं काय तुम्हाला दिलेलं आहे डायोमीटर दिलं आहे. बघा हा स्फिअर आहे ह्या स्फिअरचं डायोमीटर किती दिलेलं आहे 6 सेंटीमीटर.
आणि आपल्याला व्हॉल्यूम काढायचं. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय याचा, तर 4/3 पाय आर क्यूब, म्हणजे इथे आपल्याला डायमीटर नाही रेडियस लागतं. मग इन अ स्फिअर, आता पहिल्यांदा गिवन थिंग लिहून घ्या, छोटीशी डायग्रॅम काढा, रेडियस लिहा. रेडियस डायमीटर 6 आहे, तर रेडियस किती येणार आहे, 3 येणार आहे. रेडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉल्यूम काढायचं आहे. पायची व्हॅल्यू घ्या 3.14 आणि स्फिअरचं व्हॉल्यूम काय आहे बघा, स्फिअरचा व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. मग आपण इथं फॉर्म्युला लिहू, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. 4/3 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर क्यूब, आर आहे 3 म्हणजे 3 क्यूब म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3, हा 3 आणि हा 3 कॅन्सल झाला. 4 इंटू 3.14 इंटू 3 इंटू 3 9 येईल. मग हा संपूर्ण मल्टिप्लिकेशन येणार आहे 113.04 सेंटीमीटर क्यूब. अँड देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज 1/113.04 सेंटीमीटर क्यूब. डिड यू अंडरस्टँड? नाउ लेट अस सी द थर्ड एक्झाम्पल. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर if the radius of its base is 5 centimeter and height is 40 centimeter. आता आपल्याला सिलेंडरचा काय काढायचं आहे, सरफेस, टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. त्याचा आपल्याला काय दिलेलं आहे, त्याचं आपल्याला बेस दिलेला आहे, रेडियस ऑफ इट्स बेस. हा जो बेस आहे, या बेसची रेडियस आपल्याला किती दिलेली आहे, 5 दिलेली, आणि याची हाईट दिलेली आहे 40. ही हाईट जी आहे ती 40 दिलेली आहे. बघा आपण याचा काय काढूया आता, टोटल सरफेस एरिया. पहिल्यांदा फॉर्म्युला, पहिल्यांदा गिवन थिंग्स लिहून घ्यायच्या. गिवन थिंग्स काय आहे बघा, बघा गिवन, हा सिलेंडर, त्याच्यामध्ये तुम्हाला रेडियस दिलेली आहे 5, रेडियस किती दिलेली 5 सेंटीमीटर, हाईट दिलेली 40 सेंटीमीटर लिहून घ्यायची. पायची व्हॅल्यू लिहून घ्या 3.14. आणि काय काढायचं आहे तुम्हाला, टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहायचा. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे, आता मी चार्ट काढत नाही प्रत्येक वेळेस, तर तुम्ही बघा, हा फॉर्म्युला आहे 2 इंटू पाय इंटू आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. 2 इंटू पाय इंटू आर, 2ची व्हॅल्यू 2, पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आरची व्हॅल्यू 5 आणि इन ब्रॅकेट आर प्लस एच म्हणजे 5 प्लस 40, मग हे आलं 45. आणि हे सगळं मल्टिप्लिकेशन आलं 1413 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, तर हा आला आहे एरियाचा टोटल सरफेस एरिया, सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया आपल्याला मिळालेला आहे. आता आपण बघूया फोर्थ एक्झाम्पल. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्फिअर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. हा जो स्फिअर आहे, या स्फिअरचं रेडियस आपल्याला 7 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि त्याचा काय काढायचा आहे तुम्हाला, सरफेस एरिया काढायचा आहे. तर सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे याचा, तर याचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 4 पाय आर स्क्वेअर. आता इथे गिवन थिंग लिहून घ्या, गिवन इन द स्फिअर, छोटीशी डायग्रॅम काढा आणि रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर. आता पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ, कारण की रेडियस ही 7च्या पटीतली आहे. मग आता पाय इज इक्वल टू 22/7. सरफेस एरिया ऑफ द स्फिअर इज इक्वल टू 4 इंटू पाय इंटू आर स्क्वेअर, मीन्स 4 इंटू 22/7 इंटू 7 इंटू 7. हा 7 ह्या 7ला कॅन्सल झाला. 4 इंटू 22 म्हणजे 88 इंटू दिस 7, ते आलं 616 सेंटीमीटर स्क्वेअर. हा आलेला आहे ह्या स्फिअरचा सरफेस एरिया. तर सरफेस एरिया काढण्यासाठी आपण फॉर्म्युला लिहून घेतला, त्यात व्हॅल्यू पुट केल्या आणि कॅल्क्युलेशन केलं. आता आपण बघूया, लेट अस सी द एक्झाम्पल फिफ्थ एक्झाम्पल आपण आता पाहूया. द डायमीटर ऑफ अ क्युबॉइड आर डायमेन्शन. द डायमेन्शन ऑफ अ क्युबॉइड आर 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. It is melted and a cone of height 24 centimeter is made. Find the radius of it, the base. आता इथे काय केलंय माहिती काय, एक मेटलचा क्युबॉइड आहे, क्युबॉइड आहे आणि तो धातूचा आहे. समजा हा क्युबॉइड आहे आणि हा मेटलचा क्युबॉइड आहे आणि ह्या क्युबॉइडचे डायमेन्शन तुम्हाला दिलेत. काय दिलेत डायमेन्शन म्हणजे लेंथ ती दिलेली आहे 44, नंतर याची ब्रेड दिली आहे 21, ही 21 दिली आहे आणि याची हाईट दिलेली आहे, ही दिली आहे 12.
मग अशा पद्धतीचा 44, 21 आणि 12 डायमेन्शन असलेला हा क्युबॉइड मेटलचा आहे. आणि हा क्युबॉइड मेल्ट केला म्हणजे वितळवला आणि वितळवून त्याच्यापासून काय बनवला, त्याच्यापासून एक कोन बनवला. आणि हा जो कोन आहे ह्या कोनची हाईट दिलेली आहे तुम्हाला 24, म्हणजे ही हाईट तुम्हाला दिलेली परपेंडिक्युलर, लक्षात घ्या. तर परपेंडिक्युलर हाईट आपल्याला 24, जरी इथे परपेंडिक्युलर शब्द टाकलेला नसला तरी नुसता हाईट शब्द टाकला की ती परपेंडिक्युलर हाईट समजायची. तर याची हाईट दिली आहे 24 आणि आपल्याला याचा रेडियस शोधून काढायचा. म्हणजे एक क्युबॉइड मेल्ट करून त्याच्यापासून एक कोन तयार केला, तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो व्हॉल्यूम ऑफ दिस क्युबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ दिस कोन. ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या क्युबॉइडचा व्हॉल्यूम आणि ह्या कोनचा व्हॉल्यूम कसा असणार आहे, सेम असणार आहे. तर हा फॉर्म्युला यूज करून आपण हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. तर आता आपण बघूया काय काय दिलं. पहिल्यांदा काय करायचं, तर गिव्हन थिंग्स लिहायच्या. इथं गिव्हन थिंग्स काय आहे, क्युबॉइडमध्ये दिलेलं आहे लेंथ 44, ब्रेड 21, हाईट 12. ओके. नंतर याच्यापासून जो कोन तयार झाला आहे त्या कोनची तुम्हाला काय दिलेली आहे, हाईट ती दिलेली आहे 24 आणि इथं पाया आपण 22/7 घेतला. तर रेडियस आपल्याला शोधून काढायचा आहे याचा. आता बघा इथे क्युबॉइड मेल्ट केल्यानंतर कोन तयार होतोय आणि क्युबॉइड इज मेल्टेड अँड कोन इज मेड अँड देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ दिस क्युबॉइड इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ दिस कोन. व्हॉल्यूम ऑफ दिस क्युबॉइड इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ दिस कोन. आता व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, L इंटू B इंटू H. आणि कोनचा व्हॉल्यूम आहे फॉर्म्युला 1/3 इंटू पाय R² H. हे दोन फॉर्म्युला आपण इथे लिहिले. आता याच्यात किमती टाकूया, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. LBHची व्हॅल्यू आहे 44, 21, 12. ही त्याची डायमेन्शन आपण इथे टाकले. इज इक्वल टू 1/3 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू R² माहीत नाही आहे इंटू Hची व्हॅल्यू 24. आता ह्या 3ने आपण ह्या 8ला डिव्हाइड केलं, 24ला डिव्हाइड केलं तर इथे आलं 8. 3 8 24, मग इथे 8 आलं आणि इथे 1 आलं. मग इथे काय राहिलं 22 इंटू 8 आणि अपॉन 7 राहिलं. आता इथे 44, 21, 12 तसंच ठेवूया आपण हे सगळं. आता बघा हा जो 8 आहे हा काय करतो, इथे गुणाकार, तो इकडे भागाकारात आणला. हा 22 इकडे काय करतोय, गुणाकार, तो इकडे भागाकारात आणला. आणि R² इथंच ठेवला, म्हणजे R² इथेच ठेवायचा. 22 आणि 8 हे गुणाकारातून भागाकारात आणले आणि हा जो 7 भागाकारात आहे तो भागाकारातून इकडे आपण गुणाकारात आणला. म्हणजे सगळे नंबर जे आहेत ते आपण ह्या बाजूला आणले. तर इकडे काय आलं 24 इंटू 21 इंटू 12 इंटू दिस 7 अपॉन 22 इंटू 8. इथे भाग घालवला, 22 दुने 44, इथे 2 आले, इथे 1 आला. नंतर इथे 8 आणि भाग घालवलं, 4 आणि भाग घालवला, 4 दुने 8, 4 त्रिक 12, म्हणजे इथे 3 इथे 2 आले. आता हे 2 आणि हे 2 जे ते कॅन्सल झाले, बेकअप बेई. मग इथे काय राहिलं, फक्त इथे 21 राहिलं आणि हा 22 8 तर गेला, हा 21 राहिला. 3 इंटू 7 21, वरती आलं 21 इंटू 21 इज इक्वल टू R². मग R² जर 21 इंटू 21 असेल तर R किती असेल, R इज इक्वल टू 21 अँड देअरफॉर रेडियस ऑफ दिस कोन इज इक्वल टू 21. म्हणजे ह्या कोनची रेडियस किती आली, 21 आली. म्हणजे हा क्युबॉइड मेल्ट करून हा कोन बनवला आणि म्हणून या दोघांचे व्हॉल्यूम आपण सेम घेतले आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युले लिहून किमती टाकले आणि कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन येणं हे मस्ट आहे, तुम्हाला आलंच पाहिजे कॅल्क्युलेशन. ओके, डिड यू अंडरस्टँड? नाऊ लेट अस सी द 6th एक्झाम्पल. आपण आता 6th एक्झाम्पल पाहूया. आता बघा इथे दिले ऑब्झर्व द मेजर ऑफ द पॉट्स इन द फिगर A अँड B. तुम्हाला 2 फिगर दिल्यात, ही A फिगर आहे आणि ही B फिगर आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे की हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन बी सिलेंड्रिकल पॉट होल्ड. आता हा एक सिलेंडर आहे आणि ह्या सिलेंडरमध्ये आपला हा सिलेंडर घेऊया आपला नेहमीचा. आता ह्या सिलेंडरमध्ये ह्या सिलेंडरची हाईट तुम्हाला दिलेली आहे 10. ही हाईट तुम्हाला 10 दिलेली आहे आणि ह्याची रेडियस दिली आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला याचं व्हॉल्यूम काढता येईल. म्हणजे गिवन थिंग्स आहे इन सिलेंडर हाईट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, रेडियस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आता इथं एक कोन दिलेला आहे, छोटासा कोन. आता हा जो कोन आहे ह्या कोनची हाईट आहे 10 सेंटीमीटर. हाच कोन आहे मला वाटतं. हा कोन घेऊया. ह्या कोनची हाईट आहे 10 सेंटीमीटर आणि याची रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर. म्हणजे याची रेडियस मात्र काय केली, कमी केली, 3.5 सेंटीमीटर. तर तुम्हाला इथं विचारलेलं आहे की
हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन बी सिलेंड्रिकल पॉट होल्ड. तर आपण जर समजा ह्या कोननी पाणी भरून ह्या सिलेंडरमध्ये टाकलं तर असे किती जग, हे याला जग म्हणूया, असे किती जग पाणी ह्याच्यामध्ये बसेल. 10 जग, 2 जग, 8 जग. जर आपण ह्या कोनमधून पाणी घ्यायचं, जगमधनं पाणी घ्यायचं, यात टाकायचं, जगमधनं पाणी घ्यायचं, याच्यात टाकायचं, तर किती जग पाणी याच्यामध्ये बसेल, म्हणजे नंबर ऑफ जग काढायचे. नंबर ऑफ जग होल्डिंग वॉटर आपल्याला शोधून काढायचं आहे. तर मग आता कसं काढणार, तर बघा ह्याचं व्हॉल्यूम जे आहे, याच्यामध्ये किती पाणी बसेल त्याचं व्हॉल्यूम आपल्याला काढावं लागेल आणि ह्याच्यात किती पाणी बसेल त्याचं व्हॉल्यूम काढावं लागणार आहे. आणि ह्या सिलेंडरमध्ये बसलेल्या मावणाऱ्या वॉटरचं व्हॉल्यूम अपॉन ह्या जगमध्ये असलेल्या वॉटरचं व्हॉल्यूम डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, असे किती जग याच्यामध्ये बसतील हे आपल्याला शोधून काढता येईल. म्हणजे एकूण काय, तर नंबर ऑफ जग आणि नंबर ऑफ जग काढण्यासाठी व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोन आपल्याला काढावं लागणार आहे. ओके, बघा आता इथे सिलेंडरची गिवन थिंग हाईट दिली आहे आणि रेडियस दिली आहे, आणि इथे कोनची हाईट दिली आहे 10 आणि याची रेडियस 3.5. आता इथे हाईटला आपण H1 म्हणू, रेडियसला आपण R1 म्हणू सिलेंडरच्या, आणि कोनच्या हाईटला आपण H2 म्हणू आणि कोनच्या रेडियसला आपण R2 म्हणूया. आता नंबर ऑफ जग ऑफ वॉटर दॅट सिलेंड्रिकल पॉट कॅन होल्ड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोनिकल जग. म्हणजे ह्या सिलेंडरमध्ये किती जग पाणी मावेल हे काढण्यासाठी नंबर ऑफ जग इज इक्वल टू ह्या सिलेंडरचं व्हॉल्यूम अपॉन या कोनचं व्हॉल्यूम, आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. तर आपण इथं फॉर्म्युला लिहूया, व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोनिकल जग. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय R1² H1 अपॉन व्हॉल्यूम ऑफ जग इज इक्वल टू 1/3 पाय R2² इंटू H2. आता हा पाय तर काय झाला, कॅन्सल झाला, आणि हा जो 3 आहे 1/3चा हा जो 3 आहे, हा 3 काय झाला इकडे वरती येईल, म्हणजे हा 3 इथे वरती आला. मग वरती काय आलं, हा 3 नंतर R1², R1 आहे 7 म्हणजे 7 इंटू 7, H1 आहे 10 मग इथं येईल 10, म्हणजे R1² 7 इंटू 7 इंटू H1 म्हणजे 10 येईल. आणि खाली काय राहिलं आहे R2² R2 आहे 3.5, मग इथे R2² काय 3.5 इंटू 3.5, H2 आहे 10 इथे येईल 10. आता बघा हा 10 काय झाला, कॅन्सल झाला. मग इथे काय राहिलं, हा 3.5 जो आहे आणि ह्या 7 आहे यांचा भागाकार केला तर इथे काय येईल 2 येईल, कारण 7च्या निम्मे 3.5. ह्या 3.5ने आपण ह्या 7ला डिवाइड केलं तर इथे काय येईल 2 येईल. मग वरती काय आलंय 3 इंटू 2 इंटू 2, 3 इंटू 2 इंटू 2 किती आलं 12. म्हणजे असे किती जग आहे, द सिलेंड्रिकल पॉट कॅन होल्ड 12 जग ऑफ वॉटर. ह्या सिलेंडरमध्ये किती वॉटर बसेल याच्यातलं, तर ह्याच्यामध्ये 12 जग वॉटर याच्यामध्ये बसेल. आपण 12 जग घेतले तर 12 जगभर पाणी घेतलं तर ह्याच्यामध्ये बसेल, म्हणजे 12 जग आलं आन्सर. नाऊ लेट अस सी द 7th एक्झाम्पल. पण आपण हे 7th एक्झाम्पल पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. जरा हा मोठा एक्झाम्पल आहे. आजचा व्हिडिओ लेक्चर आपण इथे कंप्लीट करूया. तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर कसं आवडलं, सगळे कसं वाटलं, सगळे एक्झाम्पल तुम्हाला आवडले का? जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.